विवाहित स्त्रियांनी उघडले मोठे गुपित. सांगितले, लग्नानंतरही ही गोष्ट केल्याने त्यांचे अंग मोठे होतात. जर पती दररोज जाणून घेऊया तर चला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील हा अनुभव घेतलाच असेल. लग्नानंतर मुलींच्या शरीरात बरेच बदल घडून येत असतात. तर मित्रांनो, हे बदल नेमके कशामुळे होत असतात हे आज आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. तसेच तरुण मुलांना देखील विवाहित महिला आवडत असतात. ते विवाहित महिलेकडे लगेच आकर्षित होतात. याचे काय कारण असू शकते तुम्हाला माहीत आहे का? मित्रांनो, लग्नाआधी सडपातळ मुलींनी कितीही तब्येत सुधारायचा प्रयत्न केला तरी त्याचा काही फरक पडत नाही. तर लग्न झाल्यावर त्या सडपातळ मुलींमध्ये लगेच फरक दिसून येतो. लग्न होण्याआधी मुलगी दिसायला सालस, सोज्वळ, सुंदर, मुख्य म्हणजे शरीरयष्टी ही सडपातळ असते. कारण लग्न होण्याआधी या मुलीवर फारशी जबाबदारी नसते. ज्यामुळे स्त्रिया या खूप स्लिम दिसतात. त्या आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देत असतात. त्या जेवणाची, खाण्यापिण्याची सगळी पथ्य पाळतात व त्यामुळे त्यांची तब्येत अगदी छान आणि गुटगुटीत असते. व त्यामुळे स्त्रिया या ज्यादातर लग्नाआधी स्लिम असतात. तसेच लग्न होण्याचे, नवीन जीवनसाथी भेटण्याची चिंता सुद्धा त्यांच्या डोक्यात असल्याने त्या बारीक असतात. काही मुली डाएट करतात तर काही जिम लावतात. काही मुली फिरायला जातात. घरीच योगा, ध्यान, व्यायाम करतात. ज्यामुळे त्यांचे शरीर एकदम फिट राहतं. स्थूलता वाढत नाही. चेहऱ्यावर चमक तसेच सौंदर्य सुद्धा चांगले राहते. तेज राहते. शरीर लवचिक राहते. विवाह बंधनात अडकल्यानंतर एका मुलीच्या आयुष्यात अनेक बदल घडून येतात. हे बदल केवळ वैचारिक पातळीवर नाही तर फिजिकल आणि मेंटल पातळीवर असतात. लग्नानंतर मुलींना अनेक जुन्या सवयी सोडून नव्या सवयी आत्मसात कराव्या लागतात. याशिवाय त्यांच्यात अनेक मानसिक आणि शारीरिक बदल होतात. लग्नानंतर मुलींमध्ये बदल होऊ लागतात, परंतु हे बदल कोणत्या कारणांमुळे होतात याचं उत्तर शोधण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत महिलांना घेऊन अनेक चकित करणारे खुलासे करण्यात आले आहेत. या सर्व्हेत 18 ते 26 वर्षाच्या 148 महिलांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सहभागी मुली आणि महिलांच्या लग्नानंतर त्यांच्या कोणते मानसिक आणि शारीरिक बदल होतात यांचा अभ्यास करण्यात आला आहे. पण असा एक सर्व्हे केला असता ज्यामुळे कुवारी व विवाहित महिला यांची विविध मते जाणून घेतली. कुमारी मुलींनी सर्व फिटनेस, करिअर, जॉब यांची कारणे स्लिम असल्यासाठी दिलीत. तर ज्या विवाहित महिला होत्या त्यांनी त्यांच्या विवाहित जीवनाबद्दल काही खास कारणे सांगितले आहेत. त्यांनी त्यांचे वैवाहिक जीवन सुखी असल्यास कारणाने, तसेच मनासारखा पती मिळाल्याने, तसेच सासरचे सुख, तेथील आनंद व वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे शरीराकडे जास्त लक्ष द्यायला वेळ नसल्याचे सांगितलं. ज्यामुळे शरीर जास्त जाड बनतं. तसेच काही जण असे म्हणतात की लग्नानंतर शारीरिक संबंध बनतात ज्यामुळे शरीर वाढते व चेहऱ्यावरची चमकसुद्धा शरीराला विशेष असा आकार येऊन लागतो. त्यामुळे शरीराचा विशेष असा भाग आकर्षक दिसू लागतो. तसेच सासरी मुलींना स्वतःकडे लक्ष द्यायला माहेरसारखा किंवा तितका वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना व्यायाम करता येत नसल्याने फारच कमी विवाहित स्त्रिया लग्नानंतर स्लिम राहतात. तसेच काही स्त्रियांनी असेही सांगितले आहे की लग्नानंतर त्यांच्या पतीशी अगदी जवळून संबंध येतो व शारीरिक सुखामुळे काही महिलांची जाडी वाढते. पण तरीही काही ठोस असे कारण अजूनही वैवाहिक लोकांना सापडले नाही. स्त्रिया लग्नाआधी घरी माहेरी फक्त स्वतःकडे लक्ष देतात. त्यामुळे पार्लर, स्लिमनेस, फिटनेस यांच्याशी खूपच जवळचा संबंध येतो. याउलट सासरी सर्व जबाबदारी घेत असल्याने बाकीच्या गोष्टींना त्यांना प्राधान्य देता येत नाही. त्यामुळे त्या स्लिम राहत नाहीत. तसेच गर्भवती महिला, बाळाला जन्म दिलेल्या स्त्रिया देखील जाडच राहतात कारण त्या त्यांच्या मुलांकडे अधिक लक्ष देतात. म्हणूनच लग्नाआधी ज्या स्त्रिया स्लिम आणि फिट असतात त्या अपवाद सोडतात. लग्नानंतर मोठ्या दिसतात.
काही स्त्रिया जर शरीराचा आकार जास्त वाढत असेल तर त्या लग्नानंतरही जिम लावतात व आपले शरीर आकर्षक ठेवतात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नवनवीन लेख दररोज वाचण्यासाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.